नमस्कार. 10वी आणि 12वीचा निकाल लागला आणि बऱ्याच पालकांचे फोन मला येत होते की विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं. अनेक पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की माझ्या पाल्यानं नेमकं करावं काय. आणि अशा वेळेस आपल्या ओळखीचे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा आपल्या शेजारपाजारचा एखादा विद्यार्थी जो एखाद्या क्षेत्रात चांगला यशस्वी झालेला असेल, अशा विद्यार्थ्यांकडे, शिक्षकांकडे, नातेवाईकांकडे पालक आवर्जून जातात किंवा त्यांना फोन कॉल करून आपल्या पाल्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन घेत असतात. परंतु मला माझ्या प्रिय पालकांना सांगायचं आहे की सगळ्यात आधी आपण आपल्या पाल्याशी याविषयी बोललात का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या पाल्याबरोबर आपला सुसंवाद व्हायला हवा. मग सुसंवाद म्हणजे नेमकं काय की बरेचसे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आजच्या घडीला सुसंवाद किंवा मी त्याला सकस संवाद असंही म्हणेल, तो मात्र होत नाही. वडील ऑफिसला असतात, वेगळ्या ठिकाणी जॉबला जातात, कंपनीत जातात, मुलगा घरी असतो, आई आणि मुलगा यांचा दोघांचा संवाद कधी कधी होत असतो आणि बऱ्याच अंशी हे सगळं कुटुंब, आपला पूर्ण परिवार हा मोबाईलच्या आभासी जीवनामध्ये व्यस्त झालेला असतो. मग आपल्या पाल्याची पात्रता ही जर आपल्यालाच माहीत नसेल, आपल्या पाल्याच्या आवडीनिवडी आपल्यालाच माहीत नसतील, तर आपण त्याच्यावरती जर एखादी जबाबदारी टाकली तर तो किती जबाबदारीनं ती जबाबदारी पार पाडेल. किंवा एखाद्या क्षेत्रात जर त्याला पाठवायचं असेल तर तो तिथे नेमका परफेक्ट बसेल का किंवा तो करू शकेल का, हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा दुसरा कोणीही चांगलं ओळखू शकत नाही. मग भलत्याचंच ऐकून काहीतरी करायचं किंवा त्याचे मित्र इकडं चाललेत, कुणी कॉमर्सला चाललंय, सायन्सला चाललंय, आर्ट्सला चाललंय, डिप्लोमाला चाललंय, मग आपण त्यांच्या पाठीमागं जायचं का, हाही प्रश्न एकदा आपल्या मनाला विचारा. आणि या सर्वांचं एकदा निवांत बसून आपल्या पाल्याशी चर्चा करा की बाबा रे, या वेगवेगळ्या क्षेत्र आहेत, परंतु तुला काय आवडतं, तू काय करू इच्छितो, हा जर प्रश्न पालकांनी आपल्या पाल्याला घरी विचारला तर निश्चितपणे खूप चांगलं होईल असं मला वाटतं. बरेचसे विचारवंतही असं म्हणतात की तुम्ही त्या पाल्याचे पालक आहात, मालक नाही. बळजबरीनं एखादी गोष्ट आपल्या पाल्यावरती लादू नका. हो, भगवंतांनी तुम्हाला त्याचं पालक बनवलंय, तुम्ही मालक बनण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याची तुलना इतरांशी करण्याचा प्रयत्न करू नका. मला परवा एका पालकांचा फोन आला. 90% मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळालेले होते. मी अभिनंदन केलं, परंतु एकंदरीत पालकांचा जो सूर होता तो नाराजीचा होता. मी विचारलं की काय झालं, तर त्यांनी सांगितलं की सर, मी त्याच्या 90%वरती खुश नाही, समाधानी नाही. म्हटलं काय तुम्हाला अपेक्षित होतं. मला किमान 95% त्याच्याकडून अपेक्षित होते. असो, तुम्हाला 95% अपेक्षित होते, त्यांनीही प्रयत्न केले, परंतु त्याच्या प्रयत्नाला तितकंसं यश मिळालं नसेल. परंतु जे 90% मार्क्स मिळालेत तेही मला सांगावंसं वाटेल की कमी नाहीत. आपण जर त्याला शाबासकीची थाप दिली नाही तर तो निगेटिव्हिटीमध्ये, नकारात्मक विचारामध्ये जाऊ शकतो. कारण आपल्या बाळाला, आपल्या लेकराला, आपल्या पाल्याला अशा वेळेस आपल्या आधाराची खूप गरज असते. आणि आपण जर त्याच्यावरती टीका टिप्पणी करत राहिलो, त्याला नावं ठेवत राहिलो, त्याला सांगितलं की बाबा रे,
हे तुझ्याच्याने जमणार नाही, हे तुला येत नाही, आपणच जर तर त्या मुलाला खूप वाईट वाटेल. म्हणून पालकांना विनंती आहे की जे मार्क्स तुमच्या पाल्याला मिळाले आहेत त्याच्यात आता बदल करणं शक्य नाही. जी वेळ ती निघून गेलेली आहे, इथून पुढं आपल्याला काय करायचं याच्यावरती निश्चितपणे आपण विचार करायला हवा. मग आपल्या पाल्यामध्ये असणारे सुप्त गुण आपण पाहिलेत का? की आपल्या मुलाला विशेष आवड कशाची आहे का? बाकीचे सांगतात इंजिनिअरिंगला जा, पुढे खूप स्कोप आहे, कोणी सांगतंय नीट्स परीक्षा देऊन त्याला डॉक्टर बनवा, त्याच्यात चांगला स्कोप आहे, त्याच्यात खूप पैसे मिळतात. असे वेगवेगळे जे सल्ले देणारे तुम्हाला आहेत त्यापेक्षा मी वारंवार सांगू इच्छितो की तुम्ही घरी बसून व्यवस्थितपणे आपल्या पाल्याशी चर्चा करा. निर्णय तुम्हीच घ्या. हो, निर्णय घेण्याची क्षमता त्या पाल्यामध्ये नाही. असं सांगितलं जातं की वय वर्ष 13 ते 18 पर्यंत मुलाशी चर्चा करून आपण निर्णय घ्यायला हवेत. 18 ते 21 मध्ये त्यानं जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य हे आपण त्याला मत सांगून आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायला हवं. आणि 21व्या वर्षानंतर त्यानं स्वतःच आपली सगळे निर्णय घ्यायला हवेत. मग मला सांगा, जर आपण आपल्या पाल्याशी या सगळ्या गोष्टीचा सुसंवाद साधला, सकस संवाद साधला, तर कुठल्याही प्रश्नाची अडचण तुमच्या मनामध्ये राहणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजरित्या मिळेल. असं सांगितलं जातं की बुद्धिमत्तेचे काही प्रकार आहेत. हो, मग आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या पाल्यामध्ये कोणती प्रकारची बुद्धिमत्ता जास्त आहे याचंही तुम्ही आकलन करू शकता. भाषिक बुद्धिमत्ता असते काही विद्यार्थ्यांमध्ये, भाषेबद्दलचं प्रचंड ज्ञान त्यांना असतं, प्रभुत्व त्यांचं भाषेवरती असतं. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय बनवू शकता? तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही चांगला वक्ता बनवू शकता. निवेदन क्षेत्रात त्यांना चांगले काम करू शकतात. वेगवेगळ्या रेडिओ चॅनल्स असतील, टी व्ही चॅनल्स असतील, त्याच्यावरती त्याला निवेदक म्हणून, अँकर म्हणून सुद्धा तुम्ही हे करू शकतात. किंवा पुढे कला क्षेत्रामध्ये सुद्धा तो भाषेच्या प्रभुत्वावरती आपलं यशस्वी जीवन पार पाडू शकतो. शिक्षक बनवू शकता, प्रवक्ता बनवू शकता. हे झालं भाषिक. मग आपल्या विद्यार्थ्यामध्ये, आपल्या पाल्यामध्ये भाषिक प्रभुत्व आहे का? भाषिक गुणवत्ता आहे का? जर असेल तर तो एक पर्याय आपल्या समोर आहे. दुसरा प्रकार असतो बुद्धिमत्तेचा, तो म्हणजे तार्किक बुद्धिमत्ता, लॉजिकल. हे विद्यार्थी गणितातही खूप हुशार असतात. काही रक्कम दिली आणि त्यांना बाजारात पाठवलं की बाबा रे हे घेऊन ये, तो टक्केवारी, किती टक्केवारी आपल्याला डिस्काउंट मिळालं, काय मिळालं, पूर्ण हिशोब काही मिनिटामध्ये तो आपल्याला सहज सांगून बसतो. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांच्या क्षेत्रात, लॉजिकल क्षेत्रामध्ये, त्याला टेक्निकल क्षेत्रामध्ये त्याला तुम्ही पाठवू शकता. नंतर जो बुद्धिमत्तेचा प्रकार आहे तो आहे शारीरिक बुद्धिमत्ता. शारीरिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? की ज्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना नृत्यामध्ये आवड आहे, जे विद्यार्थी शरीराने चांगले आहेत, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्याच्या क्षेत्रात हे करू द्या. त्यांना वेगवेगळे खूप सारे क्षेत्र, खेळाचे क्षेत्र असतील. त्यांना आज आपण पाहतो की खेळाचं क्षेत्र जगभरामध्ये खूप मोठं क्षेत्र आपल्या सर्वांसाठी उपलब्ध झालेलं आहे. जर त्याला खरंच रुची असेल, आवड असेल तर त्याही क्षेत्रात त्याला आपण पाठिंबा द्यावा. पुढे जो बुद्धिमत्तेचा प्रकार आहे तो आहे संगीतीय. काही विद्यार्थ्यांना पहा, शांत बसवत नाही, बसलेले असले तरी तबला वाजवते, टेबल वाजवते, भांडी वाजवते, गाण्याचा प्रयत्न करते. जर भगवंताने ही जर गोष्ट त्यांच्यामध्ये दिलेली असेल, गॉड गिफ्टेड असेल, तर त्या क्षेत्रात त्यांचं करिअर बनवण्याचा प्रयत्न करा. नंतरचा बुद्धिमत्तेचा प्रकार असतो नैसर्गिक बुद्धिमत्ता. ज्या निसर्गातील गोष्टी आहेत त्या निसर्गातील गोष्टींची आवड या विद्यार्थ्यांना जास्त असते. प्राण्यांबद्दलची आवड, झाडे झुडपांबद्दलची आवड, जे नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत त्या. काहीमध्ये कलागुणांची आवड असते, चित्रकार चांगले करू शकतो.
वेगळा आणखी काही आर्ट अँड क्राफ्टमध्ये त्याला आवड असू शकते. तर हे जे काही सुप्त गुण आहेत, हे जे काही बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत, त्याचाही थोडासा अभ्यास मला वाटतं पालकांनी करणं आवश्यक आहे. आणि आपण पालक म्हणून खरंच आपल्या विद्यार्थ्याबरोबर, आपल्या पाल्याबरोबर आपण न्याय देतो का? हाही प्रश्न एकदा स्वतःच आपल्या मनाला अवश्य विचारा. बरेचसे विद्यार्थी, तर मी शिक्षक असल्यानं बरेचसे विद्यार्थ्यांशी संपर्क येतो आणि यातून एक निरीक्षण असं झालं की विद्यार्थी हे पालकांपेक्षाही, तसं आपण ज्याला टीन एज म्हणतो, 13 ते 19, हे खूप खतरनाक मी म्हणेल वय आहे. की याच वयामध्ये आपल्याला पराक्रमाचंही करायचं आहे आणि हेच वय मोहाचं असतं. पराक्रमाचंही वय तेच आणि मोहाचंही वय तेच, करिअर घडवण्याचंही वय तेच. परंतु अशा वयामध्ये जर आपण आपल्या पाल्याला आपलंसं केलं नाही, जवळ केलं नाही, तर ते सगळे निर्णय मित्रांसोबत बसून घेतात. आणि तुम्ही सांगा, 16 वर्षाचा मित्र, 17 वर्षाचा मित्र काय सल्ला देणार हो? त्याचा अनुभव किती असणार, जीवन त्यानं किती पाहिलंय, तो त्याच्या मतानुसार, त्याच्या अनुभवानुसार एखादा निर्णय घ्यायला आपल्या मित्राला भाग पाडेल आणि काही अंशी तो चुकीचाही होऊ शकतो. म्हणून आपल्या मुलाजवळ बसा, त्याच्याशी सुसंवाद साधा. हो, रात्रीच्या जेवणाच्या वेळेस सगळे एकत्र बसा. वेगवेगळ्या, कोणी बेडरूममध्ये बसलं आहे, कोणी हॉलमध्ये टी व्ही बसून टी व्ही पाहत जेवण करत आहे, आई किचनमध्ये बसून जेवण करत आहे. असं करू नका. सगळे एकत्र या. चांगल्या सवयी आपल्याला लागल्या पाहिजेत. मग बसता बसता बाबांनी विचारलं पाहिजे की बेटा, रिझल्ट तर लागला आहे, आता आपल्याला करायचं काय? 10वीचा रिझल्ट लागला आहे, आता तू 11वीला काय करणार आहे? सगळं झाल्यानंतर सर्वांना मग ते काही निर्णय घ्या. छोटी दिदी आहे, दिदीला सांगा की दादा, भैया आता 11वीला गेला आहे. 11वी आणि 12वी हे त्याच्या जीवनाची खूप महत्त्वाची वर्षे आहेत. आपण असं करूयात दीदी, 2 वर्ष आपल्या घरचा टी व्ही बंद करू. घ्या ना सर्वांमध्ये निर्णय. मग अभ्यास कसा करायचा, काय करायचं, त्याचं नियोजन घरात करा. कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. त्याला परिस्थितीची जाणीव करून द्या. चांगलं काय, वाईट काय, आपले संस्कार त्याच्यावरती रुजवा. मला वाटतं याच्यासारखं, घरासारखं दुसरं विद्यापीठ जीवनात कुठेच नाही. अध्यात्माची ओढ असू द्या थोडीफार. संत तुकाराम महाराज म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा ज्याच्या वंश सिद्धीस जावा. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. हो, आपली खूप मोठी जबाबदारी आहे पालक म्हणून. परंतु आज आपण समाजात पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे पालक निर्माण होत आहेत. पालकांचे प्रकार निर्माण झाले, सायकोलॉजिस्टने लिहिलेत की काही पालक असतात ते हुकुमशाही पालक असतात. हुकुमशहा, मी म्हणेल तसंच करायचं. घरात बाकीच्यांचं काहीही चालणार नाही. तुमच्या विचारांना बिलकुल किंमत नाही. असं नाही चालत. आपण कोणत्या युगात वावरतोय, आपली मुलं कोणत्या युगात आहेत. आपल्याला रूढीवादी होऊन चालणार नाही, आपल्याला हुकुमशहा बनून चालणार नाही. तर ती मुलं आपली आहेत, त्यांच्याशी प्रेमानं वागा. लाड आणि धाक यांचा समन्वय साधून त्यांच्याशी हितगुज करा. हो, चुकलं तर त्या चुकीचे का चुकलं म्हणून जाब विचारा आणि नंतर त्यालाच प्रेमाने जवळही घ्या की बाळा, पुन्हा अशी चूक करू नकोस. दुसरा जो पालक असतो तो रूढीवादी पालक असतो. तो फक्त आपल्या जमान्यातल्या गोष्टी मुलांना थोडं सांगतो. आमच्या काळात असं होतं, आमची परिस्थिती अजिबात नव्हती, आम्ही फाटकी दप्तरं घेऊन शाळेत जायचो, मोठ्या भावाची पुस्तकं वापरायचो, खायला 2 वेळचं अन्न मिळत नसं, पायात चप्पल नसायची, 10वीला पॅरेगॉन घेतली. अरे का सांगताय हे तुम्ही? काय फरक होणार आहे तुमच्या त्या सांगण्यानं?
जर तुम्ही परिस्थितीचं रडगाणं आपल्या मुलासोबत गात बसलात तर मला वाटतं तुम्ही रूढीवादी आहात. ठीक आहे ना, जाणीव करून देण्यापुरतं इतपत ठीक आहे, परंतु त्याच गोष्टी आमच्या काळात मी पहिल्यांदा हा पिक्चर है ना वयाच्या 21व्या वर्षी पाहिला. तुम्हाला सगळं अरे मिळतंय म्हणजे काय. जनरेशन बदललंय, पिढी बदलली, आपण त्यांच्या सोबत जगायला शिकलं पाहिजे. तिसरा जो पालकांचा प्रकार असतो तो असतो भित्रे पालक. भित्रे पालकांची संख्या शहरी भागात, ग्रामीण भागातही तसं नाकारता येणार नाही, खूप वाढत चालली आहे. काय आहे भित्रे पालक? की त्या पाल्याच्या प्रत्येक बाबीमध्ये, प्रत्येक कामामध्ये होकार द्यायचा. लेकरानं सांगितलं की बाबा मला 5,000चा ड्रेस घ्यायचा आहे, बाबा लगेच होकार म्हणणार, हो देणार. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते की माझ्या बाळानं, माझ्या लेकरानं काही चुकीचं वागू नये. मी जर नाही म्हटलं तर तो निराशा किंवा नाही पचवेल का? तर पालकांनो, भित्रेपणानं वागू नका. आपल्या मुलाला नाही पचवण्याची सवय लावा. कारण समाजामध्ये प्रत्येक वेळेसच तुम्हाला जीवनामध्ये यश मिळेल असं अजिबात नाही. एखाद्या वेळेस जर ते तुमचं यश तुमच्या हातून सुटलं, अर्थात तुम्हाला ते मिळालं नाही, तर तेही पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. आता आपण पाहिलं की 2 वर्षापूर्वी सध्या 10वी-12वीचा निकाल लागल्यानंतर ज्या बातम्या नको यायला पाहिजेत त्या येत नाहीत. सुदैवानं खूप चांगल्या आहेत. नाही तर 10वी-12वीचा निकाल लागला की 2-3 दिवस वृत्तपत्रामध्ये यायचं की 90% मार्क्स मिळाले, 95% मार्क्स मिळाले आणि त्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. काय साध्य झालं? नाही पचवण्याची. म्हणजे तुला जर 98% मार्क्स पाहिजे होते, जर तुला 96 मिळाले तर 96% ही कमी नाहीत, है ना. आपण पुढे जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवू शकतो. परंतु जर तुम्हाला अपयश पचवता आलं नाही विद्यार्थ्यांनो, तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. आणि मार्क्स हे तुमचं पूर्णत्व नाही, सर्वांगीण विकास त्याला म्हणायचं नाही. हो, आजकाल आपण सांगतो की आजचे मार्क्स हे काही अंशी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि मार्क्स मोठा फरक निर्माण झालेला आपल्याला आढळतो. असो, तो आजचा आपला विषय नाही, परंतु या गोष्टी पालकांनी लक्षात घ्यायला हवी की आपल्याला कुठल्या प्रकारचं पालक बनायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो पालक चांगला असतो त्याला म्हणायचं सुजाण पालक, की तो आजच्या परिस्थितीशी आपली नाळ जोडणारा असतो. विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत, पाल्यासोबत आपल्या मैत्रीच्या नात्यानं, मित्र म्हणून नाही म्हणत मी, आपण पालक आहोत, पालकच राहायचं आहे. त्याला मित्र खूप आहेत. बहुतांशी पालक म्हणतात की सर मी माझ्या मुलांसोबत मित्रत्वानं राहतो, मैत्रीचं आमचं नातं आहे, मी त्यांचा मित्र आहे. मित्र नाहीत, तुम्ही पालक आहात. एक धाकही तुमचा असायला हवा. लाड आणि धाक याचा समन्वय आपल्याला साधताच आला पाहिजे. मित्र खूप आहेत त्याचे. तुमचा आदर सन्मान त्यानं केला पाहिजे. त्याला जाणीव झाली पाहिजे की हे माझे आई बाबा आहेत. तर सुजाण पालक आपल्याला कसं होता येईल याच्याकडे सर्व पालकांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. मग काय करायचं सुजाण पालक होण्यासाठी? आपल्याला ते बीज पालण्यामध्ये रुजवावं लागेल ना. मग तुम्ही जर तासनतास मोबाईलमध्ये असाल, तुम्ही जर तासनतास टी व्ही पुढे बसून आपला वेळ वाया घालवत असाल, तर तुमच्या पाल्याने जर ते केलं तर त्यात अवघं काय? मग तुम्ही तुमचा वेळ व्यायामासाठी देता का? तुम्ही तुमचा वेळ पुस्तकं वाचण्यासाठी देता का? तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी लायब्ररी आहे का? हे प्रश्न आपल्या स्वतःला विचार की आपलं दैनंदिन जीवन कसं चाललं आहे. जर आपण आपल्याच तोऱ्यात असो, आपण आपल्याच मर्जीनं वागत असो,
आपल्या पाल्याचा विचार करणार नसो तर तोही तुमचाच पाल्य आहे, तुमच्याच पायावर पाय तो देणार. आणि तुम्ही जर 2 तास मोबाईलवर घालत असाल तर तो 3 तास मोबाईलच्या पुढे. मग त्यातून काय चांगलं मिळणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का वाईट त्यातून मिळेल हेही आपल्याला ज्ञात आहे. म्हणून पालकांनो, कुठलेही क्षेत्र, अंतिम मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलेही क्षेत्र चांगलं किंवा वाईट नाही. प्रत्येक पालकाची एकच सध्या ही आहे की सर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा आता वाव नाही, तिकडे खूप विद्यार्थी जातात, पुढे चालून त्यांचंही अवघड आहे. नीटची परीक्षा देऊन MBBSला गेलं, डॉक्टर व्हायचं आहे, तिकडंही अवघड आहे. प्रत्येक क्षेत्रात पालकांनो परिस्थिती अवघड असते, कॉम्पिटिशन असतो. पहिले जे 20% आहेत त्यांना प्रत्येक क्षेत्रात वाव आहे, बाकीच्यांना नाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 20%मध्ये आपला पाल्य जर होत असेल तर निश्चितपणे त्याला ते क्षेत्र निवडू द्या. उगीच शिकवायचं म्हणून शिकवू देऊ नका. आणि एकदा घेतलेला निर्णय तो चुकीचा नाही हे ठरवण्याची क्षमता आपल्यामध्ये आणि आपल्या पाल्यामध्ये निर्माण करा. त्याला आधार द्या, त्याला साथ द्या. या जर गोष्टी आपण केल्या तर मला वाटतं आपण एक चांगला नागरिक या भारत देशासाठी निर्माण करू आपल्या पाल्याच्या माध्यमातून. आणि हो गरजेचं आहे. त्याला कुठल्या कार्यक्रमाला तुम्ही घेऊन जाताय? नाटक पाहायला घेऊन जाताय का? तुम्ही एखाद्या कीर्तनाला त्याला घेऊन जाताय का? त्याला चांगल्या महाराजांचं एखादं प्रवचन ऐकवता का? अध्यात्माची त्याला काही आवड आहे का? आपल्यालाच असेल तर त्यात येईल. कारण आपण 20% तो आपला भाग आहे, आपल्यातील गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. मग समाज आपला कसा आहे, आपले गल्लीवाले कसे आहेत, आपले कॉलनीवाले कसे आहेत, आपल्या शहरातील लोक कसे आहेत, या सगळ्यांचा प्रभाव आपल्या विद्यार्थ्यावरती असणार आहे. आणि सगळ्यांमधून तो काहीतरी नवीन घडणार आहे. म्हणून खूप मोठी जबाबदारी पालक म्हणून आपली आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात त्याला पाठवा, त्याच्यातील सुप्त गुण ओळखा आणि त्या क्षेत्रात पाठवल्यानंतर तो पहिल्या 20% आहे का याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. कुठं थांबायचं, कोणता निर्णय कसा घ्यावा हा आपण स्वतः त्याच्याशी चर्चा करून घ्या. नंतर एक्सपर्टकडे जा. हो, जा, तुम्हाला जायचं तर मी नाही म्हणत नाही. प्रत्येक क्षेत्रातील एक्सपर्ट आहेत, योग्य मार्गदर्शन करणारे लोक आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत. परंतु आधी सुसंवाद आणि सकस असा संवाद पाल्य आणि पालकांमध्ये व्हायला हवा. जर तो झाला नाही तर आजची पिढी तुम्हाला कदापि माफ करणार नाही. हो, हुकुमशहा बनून चालणार नाही आपल्याला की फक्त मी पैसे देतोय, काय किती पैसे पाहिजे, फीत किती आहे, 4 लाख 2 लाख मला सांग, मी द्यायला तयार आहे, असं म्हणून चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आईनं बापानं आपल्या लेकराला आलिंगन दिलं पाहिजे, मायेनं जवळ घेतलं पाहिजे. एखादा विद्यार्थी सफल झाला नाही, यशस्वी झाला नाही तर त्याला आईनं आपल्या कुशीत घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला मन मोठं होतं की नाही, मला समाजाशी घेणं देणं नाही, माझे आई वडील, माझे आई बाबा माझ्यासोबत आहेत आणि मी इथून पुढे लढलं. जसं कुसुमाग्रजांची कविता आहे, पाठीवरती हात ठेवणे नुसतं लढ म्हणा. हो, आपल्या लेकरांना म्हणा कधीतरी की बेटा आम्ही तुझ्या मागे आहोत, अजिबात घाबरायचं नाही, काहीही झालं तरी मी आहे, बाप म्हणून तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस. काय हिंमत आहे. कुठलंही त्याचे स्वप्न असू द्या, ते पूर्ण निश्चितपणे होईल, परंतु तुमचा आधार महत्त्वाचा आहे. आपल्या प्रतिष्ठेपोटी, पैशापोटी, पदापोटी आपण त्यांना दुरावा देऊ नका. विद्यार्थ्यांना हवं असतं जिव्हाळा, प्रेम, लाड आणि आपलेपणा. हे जर पालक म्हणून आपण दिले तर निश्चितपणे आपली पाल्य हे गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.